नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब्स 247 यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट. ही अपडेट आहे महापारेषणमार्फत कोल्हापूर या ठिकाणी जे आहे अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यामध्ये जे आहे 2024-25 करिता इलेक्ट्रिशियन या ट्रेडसाठी जे आहे अप्रेंटिसची भरती हे काढण्यात आलेली आहे. यासाठी ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2024 राहणार आहे. यामध्ये जे आहे ट्रेडचं नाव त्यांनी दिलेलं आहे इलेक्ट्रिशियन. यामध्ये एकूण रिक्त जागांचा तपशील आहे 37 जागा. त्यामध्ये EHV-OM डिव्हिजन कोल्हापूर या अंतर्गत ही अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. यासाठी ऑनलाईन अप्लायची लिंक जी आहे अजूनपर्यंत ॲक्टिव्ह करण्यात आलेली नाही. लवकरच ही लिंकसुद्धा ॲक्टिव्ह होऊन जाईल. लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे. तेथे जे आहे तुम्हाला अप्लायची लिंक प्रोव्हाइड करून देण्यात येईल. तेथून तुम्ही यासाठी अप्लाय करू शकाल. तसेच यासाठीची जी काही नोटिफिकेशन आहे ही सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता. यामध्ये जे शैक्षणिक पात्रता जर बघितली तर उमेदवार किमान 10वी पास असला पाहिजे. सोबतच NCVT मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये त्यांनी ITI कंप्लीट केलेलं असणे गरजेचं आहे. यासाठी जे आहे उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करताना त्यांचं जे काही प्रोफाईल राहतं अप्रेंटिसशिप इंडियावरती ते कंप्लीट असलं पाहिजे. या व्यतिरिक्त जे वयाची अट जर बघितली तर उमेदवाराचं जे वय आहे हे कमीत कमी 18 वर्ष, जास्तीत जास्त 30 वर्ष असलं पाहिजे. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 5 वर्षाची अट शिथिल करण्यात आलेली आहे. यामध्ये जे आहे तुमची निवड जी राहील मित्रांनो ही ITI आणि 10वीच्या गुणांच्या आधारे राहणार आहे. यामध्ये दोनही जे आहे 10वी आणि ITIला 50-50% जे आहे वेटेज त्यांनी दिलेलं आहे. यानंतर जर बघितलं तर जेव्हा तुम्हाला निवड केली जाईल तर निवड झाल्यानंतर तुम्हाला जिल्हा शल्य चिकित्सक कोल्हापूर यांच्याकडून वैद्यकीय दाखला देणे जे आहे बंधनकारक राहील. ते तुम्हाला सादर करणे गरजेचं राहील. ज्या उमेदवारांनी ITI इलेक्ट्रिशियन या ट्रेडमध्ये ITI केला आहे याच उमेदवारांनी यासाठी अर्ज करायचा आहे. गुणवत्तेनुसार 111 उमेदवाराची जी आहे सुरुवातीला कागदपत्र पडताळणीसाठी त्यांना बोलावलं जाईल. त्यानंतर जे आहे त्यांची जॉईनिंग करून घेतली जाईल. ज्यामध्ये फक्त 37 जागासाठी या उमेदवाराची निवड केली जाईल. जर समजा सुरुवातीचे 37 उमेदवार जे मेरिटमध्ये राहतील त्यांच्यापैकी जर कोणी जॉईन झालं नाही तर अशा प्रकारे जे काही वेटिंग लिस्टचे कॅन्डिडेट राहतात त्यांना तेथे जॉईनिंगचे चान्स दिला जाईल. तर अशा प्रकारे जे आहे कोल्हापूर अंतर्गत अप्रेंटिसची भरती निघालेली आहे. जर तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा असेल तर लवकरात लवकर खाली डिस्क्रिप्शनला लिंक आहे. तेथून जे आहे लिंक ॲक्टिव्ह झाल्यानंतर ऑनलाईन अप्लाय करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लिंक ॲक्टिव्ह झाली नसेल तर येथे जे आहे एक संपर्क क्रमांक त्यांनी दिलेला आहे ऑफिसचा, त्यावरती तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून लिंक ॲक्टिव्ह करायला नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला अप्लाय करायला इझी जाईल. तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.